नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी आणि बुलेटिन मध्ये आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 मधून. मस्साजोगमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता पोलीस अधिकारी राजेश पाटील आणि आरोपीची एका हॉटेलमध्ये भेट. दोघांच्या भेटीचा सीसीटीव्ही व्हायरल. उद्या विरोधी पक्षाचे सर्व नेते बीड आणि परभणीला जाणार, तर पुढील आठवड्यामध्ये बीडमध्ये मोठा मोर्चा काढणार आव्हाड आणि वडेट्टीवारांची माहिती. परभणीमध्ये आमदार रोहित पाटलांकडून पोलीस लाठीमारात जखमी झालेल्या महिलांची भेट, तर जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन महिलांची केली विचारपूस. रोहित पवार यांनी परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची घेतली भेट. रोहित पवारांनी सूर्यवंशी कुटुंबाशी साधला संवाद, तर सोमनाथ सूर्यवंशींच्या न्यायालयीन कोठडीमध्ये झाला होता मृत्यू. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ बोलावलेल्या खोपोली बंदला नागरिकांचा चांगला प्रतिसाद. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूच्या निषेधार्थ काढली रॅली. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ धाराशिवच्या तडवळे गावामध्ये रस्ता रोको आंदोलन, तर संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आंदोलकांची मागणी. नागपूर अधिवेशनानंतर आता विधान भवनावर आदिवासी बांधवांचा मोर्चा. आदिवासी बांधवांवर या ठिकाणी अन्याय होत असल्याची भावना. बिंजवार समाज एकच ठराव केंद्राला पाठवण्याची मागणी. नागपूरमध्ये आंबेडकरवादी संघर्ष पार्टीचा विधान भवनावर मोर्चा. सर्वसामान्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढल्याची माहिती. बारामतीमध्ये अजितदादांच्या निवासस्थानाबाहेर ओबीसी कार्यकर्त्यांचं आंदोलन. भुजबळांना मंत्रिपद न दिल्यामुळे हे कार्यकर्ते आक्रमक, तर जोरदार घोषणाबाजी. जालन्याच्या अंबड शहरात ओबीसी संघटना आक्रमक. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन. अजित पवारांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ओबीसी समाज आक्रमक. तहसील कार्यालयासमोरच अजित पवार यांचा जोरदार निषेध. मागण्या मान्य करा, अन्यथा 25 जानेवारीपासून पुन्हा उपोषण सुरू करणार. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. सुधीर मुनगंटीवारांना मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर आता कार्यकर्त्यांमध्ये खदखद, तर चंद्रपुरातील भाजप कार्यकर्त्यांची नागपूरपर्यंत पायी यात्रा. नागपुरात न्याय न मिळाल्यास दिल्ली पायी यात्रा करण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार. ठाणे परिवहन सेवेतील चालक वाहकांचा बेमुदत संप. पगारवाढ दंड आकारण्याच्या विरोधात चालक आणि वाहक आक्रमक. संपामुळे मात्र प्रवाशांचे हाल. पुण्यातील भामा आसखेड या धरणातनं पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचं काम धीम्या गतीनं सुरू. मुदत संपल्यामुळे संबंधित ठेकेदाराला नोटिसा. मुदतवाढ देण्यासंदर्भात पालिकेकडून हालचाली सुरू. धाराशिव जिल्ह्यातील 2,40,000 आता शेतकऱ्यांनी रब्बीचा पीक विमा भरला, तर नैसर्गिक आपत्तीची तूट भरून काढण्यासाठी पीक विमा भरण्याचे कृषी विभागाचे आवाहन. भंडारा जिल्ह्यातील शासकीय आधारभूत केंद्रांवर बारदाण्याअभावी आता धान खरेदी ठप्प. धान उत्पादक शेतकऱ्यांचा याला विरोध, तर धान शेतकऱ्यांचा याला फटका. खरीप हंगामामध्ये निघालेल्या कांद्याच्या दरात गेल्या 4 दिवसात मोठी घसरण. कांद्याचे दर हे 10 ते 12 रुपये किलोपर्यंत घसरले. मात्र किरकोळ बाजारात कांद्याची चढ्या दरातच विक्री. अहिल्यानगरमध्ये नेप्ती उपबाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक, तर कांद्याचे भाव 800 रुपयांनी गडगडले. सध्या लाल कांद्याची काढणी सुरू. शेवग्याची आवक वाढल्यामुळे दरात घट झाल्यामुळे शेतकरी आणि ग्राहकांना आता दिलासा. शेवग्याला 3 आठवड्यांपूर्वी 600 रुपये प्रति किलो उच्चांकी दर मिळाला होता. वाशिम जिल्ह्यात कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव. जिल्ह्यामध्ये 35,000 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड. वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मूग आणि उडीदाची आवक घटली. बाजारात केवळ 20 क्विंटल मूग, तर 70 क्विंटल उडीदाची आवक. कापसाला अपेक्षित भाव नसल्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कापसाची साठवणूक. भोकरदन आणि बदनापूर तालुक्यामध्ये हजारो क्विंटल कापूस घरातच पडून. यवतमाळच्या बोदगव्हाणमध्ये कापूस तुरीला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना रोटावेटर फिरवला, तर कापूस आणि सोयाबीनला त्वरित भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. धुळ्यामध्ये तापमानाचा पारा सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा 4 अंशांवर. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून धुळ्यामध्ये सातत्यानं तापमानात घट. थंडी वाढल्यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या. गोंदियामध्ये 7.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर 3 अंशांनं पारा घसरल्यामुळे जिल्ह्यात हुडहुडी. नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. जालना जिल्ह्यामध्ये थंडीचा जोर कायम. आठवडाभरापासून तापमानात सातत्यानं घट.
धुळे जिल्ह्यातील वाढत्या थंडीचा पाळीव जनावरांना फटका. 4.1 पर्यंत तापमानाची नोंद. तर थंडीपासून बचावासाठी जनावरांना बंदिस्त ठेवण्याची पशुसंवर्धन तज्ज्ञांची माहिती. प्राचीन स्मारक, गडकिल्ले, ऐतिहासिक स्थळांचं नुकसान केल्यास 2 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 लाखांचा दंड. संबंधित कायद्यांमध्ये दुरुस्ती करणारं विधेयक विधानसभेत सादर. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातल्या भीमा नदीवर गोळेगाव अघोती या दरम्यान पूल उभारावा. खासदार सुप्रिया सुळेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या निगडीत 2 गुन्ह्यांच्या तपासासाठी सीबीआयची टीम जळगावात, तर शहरातील दाखल गुन्ह्यातील चौकशीसाठी पथक आठवडाभर जळगावात थांबणार. पिंपरी चिंचवडमधील संगणक अभियंत्याची 71 लाखांची फसवणूक. जादा पैशांचं आमिष दाखवून अभियंत्यांची फसवणूक झाल्याची माहिती. सायबर पोलिसांनी गोव्यामधून आरोपीला केली अटक. बीडच्या अंबाजोगाईतील स्वराती रुग्णालयामध्ये बनावट औषध प्रकरण. आता आरोपी मिहीर त्रिवेदी यानं ठाण्यातून 50 लाख बनावट गोळ्या खरेदी केल्याचं उघड. त्यातील 10,96,000 गोळ्या गुजरातला पाठवल्या. बेकायदेशीरपणे भारतात राहणाऱ्या बांगलादेशींविरोधात पोलीस ऍक्शन मोडवर. उल्हासनगर गुन्हे शाखेकडून बांगलादेशी दाम्पत्याला अटक. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातल्या निमगावमध्ये केशर आंबा कार्यशाळेचं आयोजन. तर आंबा उत्पादक निनाद पाटलांच्या बागेत कार्यशाळेचं आयोजन. आंबा उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या संख्येनं इथे उपस्थिती. सायबर गुन्हे रोखण्यासाठी स्वराज्य अभियान शिष्टमंडळाचे नालासोपारा पोलिसांना निवेदन. तर सायबर गुन्ह्यांसंदर्भात जनजागृती करण्याचीही मागणी. जळगावच्या भडगावमधील मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी रुजू करण्यात यावं यासाठी मागणी. मुख्यमंत्री फडणवीसांना प्रशिक्षणार्थींकडून निवेदन. वाशिममध्ये पाणी टंचाईसाठी वापरलेला टँकर विहिरींचा मोबदला आता अद्याप प्रलंबितच. शासनानं लवकरात लवकर निधी मंजूर करावा, मालकांची मागणी. धाराशिवमध्ये ग्राहकांना खरेदीवर पॉइंट न दिल्यामुळे आता कापड दुकानदाराला 10,000चा दंड. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची कारवाई. दिवाळीमध्ये एसटीला तब्बल 941 कोटी रुपयांचं उत्पन्न. दिवाळीत एसटीनं दररोज 60 लाख प्रवाशांचा प्रवास. प्रत्येक दिवशी सुमारे 31.36 कोटी रुपयांचं उत्पन्न. अमरावती बडनेरा मार्गावरील महत्त्वाच्या 9 रेल्वे गाड्या उद्या रद्द. रेल्वे रूळ टाकण्याच्या कामामुळे गाड्या रद्द करण्याचा रेल्वे विभागाचा निर्णय. उद्यापासून ऑनलाईन आरटी अंतर्गत शाळांच्या नोंदणीला सुरुवात होणार. जून-जुलैपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणार. राज्याच्या विविध शहरातून कार चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात. अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. बदलापूर पूर्व पोलिसांकडून अट्टल चोरट्याला ठोकल्या मीडिया. चोरट्याकडून 2 मोटरसायकल्स, 9 मोबाईल्ससह लॅपटॉप, स्मार्टवॉच सुद्धा हस्तगत. चोरट्याकडून एकूण 3 गुन्ह्यांचीही उकल. अमरावतीमध्ये अवैध नायलॉन मांजा विक्रेत्याविरोधात कारवाई. तर पोलिसांकडून 36,000चा मुद्देमाल जप्त.